नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. चांगलं आहे मावशी ते. बरोबर. धाराशिव नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर वार्ड क्रमांक 7 ब मधून काही काळ शहराचे उपनगराध्यक्ष असलेले आणि प्रभारी नगराध्यक्ष पण राहिलेल्या अमित शिंदे यांनी या प्रभागामधून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. अर्ज भरल्यानंतर अर्ज ज्या दिवशी छाननी होती त्या दिवशी त्यांचे विरोधी उमेदवार महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कृष्णा मुंडे यांनी व त्यांचे मतदार प्रतिनिधी बाळासाहेब सुभेदार यांनी त्यांच्यावर अमित शिंदे हे नगरपालिकेचा थेट लाभ घेतात असा आक्षेप नोंदविला होता. या आक्षेपावर मग दुसऱ्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावल्याचं निर्णय दिला होता. त्यावर बाळासाहेब सुभेदार आणि कृष्णा मुंडे हे धाराशिवच्या सत्र न्यायालयात यावर त्यांनी त्याला आव्हान दिलं होतं. हे आव्हान वेळेत जोपर्यंत उमेदवारांना चिन्ह वाटप होत नाही तोपर्यंत याच्यावरचा निर्णय कोर्टाने दिला नव्हता. त्यामुळं या वार्डाची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. सेशन कोर्टानं मुंडे आणि बाळासाहेब सुभेदार यांचा आक्षेप फेटाळून लावला आणि अमित शिंदेची उमेदवारी कायम ठेवली होती. त्याच्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं या प्रभागातील 7 ची निवडणूक काही काळ स्थगित ठेवली आणि त्यानंतर इथं 20 डिसेंबर रोजी निवडणूक घेण्याचं जाहीर केलं. निवडणूक ही झाली आणि 21 डिसेंबरला ज्यावेळेस मतदान पार पडलं त्या मतमोजणीत अमित दिलीपराव शिंदे हे 7 मधून विजयी झाले होते. या दरम्यानच्या काळात कृष्णा मुंडे आणि बाळासाहेब सुभेदार हायकोर्टात पण गेले होते. हायकोर्टानेही अमित शिंदेच्याच बाजूने निकाल दिला. मग ते सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथंही अमित शिंदे यांच्यासारखाच निकाल लागला होता. परंतु हे जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय निकाल देताना कृष्णा मुंडे आणि बाळासाहेब सुभेदार यांना त्यांच्या जो आक्षेप आहे त्याबद्दल परत न्यायालयाचे दरवाजे ठोठावता येतील अशी मुभा दिली होती आणि त्यानुसार मग निकाल जाहीर झाला. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बाळासाहेब सुभेदार आणि कृष्णा मुंडे यांनी परत धाराशिवच्या न्यायालयात अमित शिंदे यांच्या विरोधात याचिका दाखल केली असून ती याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली आहे आणि तिच्यावर सुनावणीसाठी उद्या दिनांक 7 जानेवारी रोजी हा दिवस दिला आहे. आता उद्या सुनावणी काय होतं, कोर्ट पुढं काय निर्णय देतं याकडं संपूर्ण धाराशिवकरांचं लक्ष लागून असणार आहे आणि हा निर्णय कधीपर्यंत येतो, काय निर्णय येतो याकडं पण याची पण उत्सुकता जनतेला असणार आहे.
मराठी पत्रकारितेचे आद्य पत्रकार म्हणून त्यांचा नामोल्लेख सतत होत असतो त्या बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती. त्यांचा जन्म पोंभुर्ले जिल्हा सिंधुदुर्ग इथे झाला होता आणि त्यांनी दर्पण नियतकालिक सुरू केलं होतं. या दर्पणमध्ये काही मजकूर मराठीत असे तर आपल्यावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना काय बातमी आहे काय तो इंग्रजीत पण बाळशास्त्री जांभेकर त्यांनी अनेक विषयात ते पारंगत होते आणि त्यांनी अंधश्रद्धा आणि समाजाला एकत्र येण्याचं कार्य आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून केलं. आज धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा पत्रकार संघ, व्हॉइस ऑफ मीडिया, कळंब तालुका पत्रकार संघ आदी मंडळींनी पत्रकार दिन साजरा केला. येरमाळा येथील येरमाळा पत्रकार संघानं आज पत्रकार दिनानिमित्त विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या शालेय विद्यार्थी, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, आशा मदतनीस यांच्याबरोबरच धाराशिव जिल्ह्यात गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता करत असलेल्या शीला उमरे पेंढारकर यांचाही सत्कार केला. या येरमाळा पत्रकार संघाने चानूबाई बिर्जे हा पुरस्कार यंदापासून सुरुवात केला असून हा चानूबाई बिर्जे पुरस्कार शीला उमरे यांना प्रदान करून त्यांनी गौरव केला. या कार्यक्रमाला येरमाळ्याचे सरपंच सो बारकुल, येरमाळ्याचे भाजपचे नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक, माजी पंचायत समिती सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबचे सदस्य विकास बारकुल, उपसरपंच गणेश बारकुल, माजी जिल्हा परिषद सदस्य मदन बारकुल, सचिन पाटील, प्राचार्य सतीश पाटील आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. येरमाळा पत्रकार संघ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासिका पण बांधत असून त्याचं काम येत्या काही दिवसात पूर्ण होईल अशी माहिती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक गपाट यांनी केलं. तर आभार प्रदर्शन पत्रकार सचिन बारकुल यांनी केलं. जग ग्लोबलाइज झालं आहे आणि
ह्या ग्लोबलाइज जगात सर्वत्रच आता अगदी शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत ग्लोबलायझेशनचं वारं वाहू लागलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील खेड ग्रामपंचायतचं कार्यालय पण ग्लोबलाइज्ड असल्याचं दिसून येत आहे. कार्यालय कसं आहे, तिथं काय सुविधा आहे, या संबंधितचा हा व्हिडिओ आपण इथं जोडवत आहोत. आज आपण आता इथंच थांबतोय. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.